नमस्कार. आपण नेहमी रव्याची गोड खांडवी करतो. आज आपण बघणार आहोत नाचणीची खांडवी. नाचणीची खांडवी ही पौष्टिक असल्यामुळे आपण ती आज बघणार आहोत. आपल्याकडे खांडवी ही गोड पदार्थ असतो. गुजराती लोकांमध्ये खांडवी करतात. ती आपण सुरळीच्या वड्या म्हणतो. तर आज आपण बघणार आहोत नाचणीची गोड खांडवी. एक वाटी नाचणीचं पीठ, अर्धा वाटी गुळाची पावडर, एक बाउल नारळाचं दूध, अर्धा चमचा वेलची पावडर, एक चमचा साजूक तूप, चवीला मीठ कणी. आपण कढई तापत ठेवली आहे. आपण त्यात एक चमचा तूप घालणार आहोत. तूप पातळ झालं की आपण त्यात पीठ घालून भाजणार आहोत. आता आपलं तूप तापलेलं आहे. आपण नाचणीचं पीठ घालून घेऊया आणि मंद आचेवर 2 मिनिटं भाजून घेऊया. आता आपण थोडी मीठ कणी घालून घेऊया. आणि आपलं पीठ भाजून झालंय. आपण नारळाचं दूध घालणार आहोत. आपण 2 मिनिटं पिठाला वाफ घेणार आहोत. 2 मिनिटं झाली आहे. आपण झाकण काढून घेऊया. आपली पिठाला वाफ आलेली आहे. आता आपण वेलची पूड आणि गूळ घालूया. चांगलं एकत्र करून घेऊया. आता आपलं छान सगळं एकजीव झालेलं आहे. आपण ह्याला चांगली सरसरून वाफ आणणार आहोत. खांडवी ही रव्याची सुद्धा केली जाते आणि पौष्टिक आणि ह्याच्या दृष्टीने आपण नाचणीची करतोय. आता आपण झाकण काढून बघूया. आपल्या खांडवीला छान वाफ आली आहे. गुळी आपला विरघळला आहे. आपण ही आता थापणार आहोत. आपण ताटलीला तूप लावून घेतलंय. ह्याच्यात आपण आता खांडवी थापणार आहोत. आता आपली खांडवी थापून झालेली आहे. थोडीशी गार झाली की आपण वड्या थापणार आहोत आणि मग आपली खांडवी तयार होईल.